नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत मराठी क्लास 10 बोर्ड क्वेश्चन पेपर पाहणार आहोत 2025 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। तर ही क्वेश्चन पेपरची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला भेटून जाईल। तर ही क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करून अगोदर सोडायची आहे। तर चला, तर आता आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत विथ सोल्युशन। तर चला तर सुरू करूयात। तर टोटल मार्क्स आहेत 80 मार्क्स। काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता। तर विभाग एक आहे गद्य, त्यातील प्रश्न पहिला अ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यातील एक आहे उत्तरे लिहा। 2 मार्कासाठी 2 प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। तर त्यातील पहिला प्रश्न आहे म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार, तर त्याचं उत्तर आहे तिच्या शहरी गावी राहणाऱ्या मुलाची पत्र। तर दुसरा प्रश्न आहे आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा, तर त्याचं उत्तर आहे पोस्टमन। तर या प्रश्नांचे उत्तर या पॅराग्राफमध्ये आहेत। तर अगोदर हा पॅराग्राफ पूर्ण वाचायचा आहे, मग त्या खालील प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। तर पॅराग्राफ नीट वाचून घ्या। तर दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। 2 मार्कांसाठी आहे। वाट पाहण्याशी निगडित असलेल्या भावना लिहायच्या आहेत। तर दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तर ह्या 4 भावना लिहिल्या आहेत। तर त्यानंतर आहे 3 सोमत, वाट पाहणं ही गोष्ट अरवी सुखाची थोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा। 3 मार्कांसाठी मत लिहायचे आहे। तर त्यानंतर आहे उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्यातील एक आहे कृती पूर्ण करा। 2 मार्कांसाठी सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये, तर लहान मुलाप्रमाणे अस्ताव्यस्त झोपणे, तर दुसरा आहे झोपेत भरपूर लोळणे। तर हा पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे। यावरील काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, त्यामुळे हा पॅराग्राफ नीट वाचून घ्यायचा आहे। तर त्यानंतर आहे कोणते लिहा। 2 मार्कांसाठी आहे। तर त्यातील एक आहे सोनालीवर ताईगिरी करणारी, तर ती कोण होती? रुपाली होती। त्यानंतर दुसरा आहे झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यावर शिरणारी, कोण आहे? सोनाली। त्यानंतर आहे 3 सोमत, 3 मार्कांसाठी लिहायचं आहे। तर काय प्रश्न आहे? सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा। तर 3 मार्कांसाठी प्रसंग लिहायचा आहे, एक थोडासा छोटासा। तर त्यानंतर आहे अपठित गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तर त्यातील एक आहे आकृतीबंध पूर्ण करा। 2 मार्कांसाठी। तर प्रश्न काय आहे? आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी, तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता आणि सागराची अनंतता। तर हा पॅराग्राफ नीट वाचून घ्यायचा आहे। त्याखाली प्रश्नांची आपल्याला उत्तरं शोधायची आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत। तर प्रश्न आहे कधी ते लिहा। 2 मार्कांसाठी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। तर त्यातील एक आहे आई कावरी बावरी होते, मुलाचे काही दुखले की। त्यानंतर 2 आहे आई थकणार नाही, आपल्या मुलाची सेवा चाकरी करते। तर त्यानंतर आहे विभाग 2 पद्य। दुसरा प्रश्न आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 2 मार्कांसाठी आहे। त्यातील पहिला आहे चौकटी पूर्ण करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेल्या गोष्टी, आणि दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे। तर या पॅराग्राफमध्ये त्यांचे उत्तर आहे। तर हे नीट वाचून घ्यायचं आहे अगोदर। तर त्यानंतर आहे 2 आकृतीबंध पूर्ण करा। 2 मार्कांसाठी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, कोणतेही 4 कार्य लिहायचे आहेत आपल्याला। तर वरील पॅराग्राफमध्ये यांचे उत्तर आहेत, या प्रश्नांचे उत्तर आहेत, ते तुम्ही शोधून त्याचे आन्सर्स लिहू शकता। त्यानंतर आहे 3 खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा। 2 मार्कांसाठी अर्थ लिहायचा आहे। तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, याचा अर्थ लिहायचा आहे 2 मार्कांसाठी। तर त्यानंतर आहे 4 काव्य सौंदर्य। आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेताय, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचे पाणी तेव्हा आता थंड झालंय। या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे 2 मार्कांसाठी। त्यानंतर आहे खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। तर भरत काव्य किंवा आश्वासक चित्र या 2 कविता आहेत, त्याचे प्रस्तुत कवितेचे कवी लिहायचे आहेत आणि प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे। आणि प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहायचे आहे। त्यानंतर आहे खालील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा। 4 मार्कासाठी रसग्रहण करायचे आहेत। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखवतात, तर या ओळींचे रसग्रहण करायचे आहे 4 मार्कासाठी।
त्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 6 मार्कासाठी, म्हणजे एक कृती ही 3 मार्कासाठी आहे. तर त्यातील एक आहे माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर तसंच दुसरा आणि तिसरा प्रश्न आहे, तर कोणतेही तिन्हीपैकी 2च प्रश्न सोडवायचे आहेत किती 6 मार्कासाठी. तर त्यानंतर आहे विभाग 4 भाषा अभ्यास, त्यातील 4 आहे क्वेश्चन 4 व्याकरण घटकावरील आधारित कृती, त्यातील एक आहे समास योग्य जोड्या लावा, जोड्या लावायच्या आहेत 2 मार्कांसाठी. त्रिभुवन पुरुषोत्तम, तर हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर आहे शब्दसिद्धी, खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा 2 मार्कांसाठी आहे. तर हा तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आहे 3 वाक्यप्रचार, खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. तर कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यानंतर आहे भाषिक घटकावरील आधारित कृती आहे शब्दसंपत्ती आहे. तर क्वेश्चन तुम्ही पाहू शकता हे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर आहे लेखन नियमानुसार 2 मार्कासाठी, तर खालील वाक्यातील लेखनानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. त्यानंतर 3 आहे खालील विरामचिन्हे ओळखा. त्यानंतर आहे पारिभाषिक शब्द. विभाग 5 उपजित लेखन, 5वा प्रश्न खालील कृती सोडवा, त्यातील एक पत्रलेखन. हे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 मार्कासाठी, त्यातील एक आहे जाहिरात लेखन, 2 आहे बातमी लेखन, 3 आहे कथालेखन. आहे लेखन कौशल्य 8 मार्कासाठी, खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे, त्यातील एक आहे प्रसंग लेखन, 2 आहे आत्मकथन आणि 3 आहे वैचारिक लेखन. तर इथे हा बोर्ड पेपर समाप्त झालेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद. अशाच प्रकारे सर्व विषयाच्या क्वेश्चन पेपर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि त्या सर्व क्वेश्चन पेपर पाहून घ्या. तर धन्यवाद.